नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. अजित पवार आणि शिंदे गटात जागा वाटपावरून रस्सीखेच. महायुतीत पडद्यामागं नेमकं काय सुरू? तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागं प्रचंड हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षांकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली जात आहे. असं असताना आता सूत्रांकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. सत्ताधारी दोन पक्षामध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अंकाला सुरुवात होणार आहे. कारण सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्ताधारी शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. राज्यात सत्तांतर होऊन 1.25 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे, पण अद्यापही मंत्रिमंडळाचा रखडलेला दुसऱ्या टप्प्यातील विस्तार पार पडलेला नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. पण त्याआधी आता लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जितक्या जागा शिंदे गटाला देणार तितक्या जागा आम्हाला द्या, अशी भूमिका अजित पवार गटाची आहे. लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांना दिली आहे. विधानसभेतही शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात असं स्वतः अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी कॅमेऱ्यासमोर स्पष्ट केलं आहे. सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार तर शिंदे गटाचे 13 खासदार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या जानेवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात जागा वाटपाची बैठक होणार आहे. लोकसभा बरोबरच विधानसभा निवडणुकीतही अजित पवार गट समसमान जागा वाटपासाठी आग्रही आहे, असे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. या दरम्यान याबाबतची रणनीतीवर चर्चा करण्यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आज संध्याकाळी बैठक आयोजित करण्यात आली. अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सुरू असलेल्या या घडामोडीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे प्रमुख आहे, त्यामुळे त्यांनी जागा वाटपाबाबत त्यांचं मत मांडलं आहे. शिंदे गटाचे जेवढे जवळपास आमदार आले तेवढेच अजित पवार गटाचे आमदार आले आहेत. त्यामुळे सरासरी विचार करता आम्हालाही त्यांच्याप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं तर चुकीचं नाही. ते मत बरोबर आहे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे. दरम्यान महायुतीत सुरू असलेल्या या रस्सीखेचीच्या घडामोडीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. बेईमानी करून सत्ता मिळवणाऱ्यांना ओरिजिनल हसी येतो का, हे त्यांनाच विचारा. इतरांचे घर आणि पक्ष फोडून आसुरी आनंद त्यांना मिळत असेल तर त्यांना लक्ष लाभ आहे, अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच त्यांनी जागा वाटपाच्या घडामोडीवर आमचे लक्ष आहे. लोक म्हणतात नांदा सौख्य बरे, तर आम्ही भांडा सौख्य बरे असे म्हणू, अशी टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात गेल्या 4 ते 5 वर्षात अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या आहे. विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राला एक अनोखं युतीचं सरकार बघायला मिळालं. त्यानंतर 2.5 वर्षांना जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राला थक्क करणारं होतं. तेव्हापासून सुरू असलेल्या या राजकीय घडामोडी काही थांबायचं नाव घेत दिसत नाही. सातत्याने धक्क्यावर धक्के देणाऱ्या राजकीय घडामोडी घडत गेल्या. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर 1 वर्षाने महाराष्ट्राच्या जनतेला आणखीन एक नवा राजकीय भूकंप बघायला मिळाला. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार होतं. त्या सरकारमध्ये आणखीन एक विरोधी बाकावरचे सहकारी पक्ष सत्तेत सहभागी झाला आणि सत्ताधाऱ्यांचे समान वाटेकरी बनला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ देखील घेतली. त्यामुळे आता जनतेलाही असं वाटायला लागलं की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय का. तर याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असल्यास लाईक करा. व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.